आयुष्यात सतत अडचणी येतात, कामं शेवटच्या क्षणी बिघडतात, मन शांत राहत नाही, तर कदाचित कारण एकच असू शकतं. तुम्ही तुमच्या कुलदेवता, ग्रामदेवता आणि इष्टदेवतेपासून दूर जात आहात. तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या जीवनाशी जोडलेल्या त्या 3 शक्तींबद्दल, ज्यांचं स्मरण केल्यानं अनेक संकट दूर होतात असं मानलं जातं. कुलदेवता, ग्रामदेवता आणि इष्टदेवता. मित्रांनो, पूर्वीच्या काळी लोकांची श्रद्धा खूप खोल होती. प्रत्येक गावामध्ये एका देवतेची स्थापना केली जायची. त्या देवतेच्या साक्षीनं गावातील सण, उत्सव आणि परंपरा पार पडायच्या. लोकांची अशी श्रद्धा होती की ही देवता गावाचं प्रत्येक संकटापासून रक्षण करते. पूर असो, दुष्काळ असो, रोगराई असो किंवा कोणतंही नैसर्गिक संकट, ग्रामदेवता आपल्या गावावर येणारं संकट थांबवते अशी मान्यता होती. आजही अनेक गावांमध्ये ग्रामदेवतेची यात्रा मोठ्या भक्तिभावानं साजरी केली जाते. कारण ग्रामदेवता म्हणजे फक्त देव नाही, तर संपूर्ण गावाची रक्षणकर्ती शक्ती मानली जाते. पण मित्रांनो, गावाचं रक्षण करणारी देवता वेगळी असते आणि आपल्या घराण्याचं रक्षण करणारी देवता वेगळी. ती म्हणजे कुलदेवता. ज्या देवतेची पूजा आपले पूर्वज पिढ्यानपिढ्या करत आले, ज्या देवतेच्या आशीर्वादानं आपल्या वंशाची सुरुवात झाली, तीच देवता म्हणजे आपली कुलदेवता. जर ती देव पुरुष स्वरूपात असेल तर त्याला कुलदेव म्हटलं जातं, आणि देवी स्वरूपात असेल तर तिला कुलदेवी म्हटलं जातं. असं म्हटलं जातं की प्रत्येक घराण्यावर कुलदेवतेची अदृश्य कृपा असते. म्हणून कोणतंही शुभकार्य करण्यापूर्वी, लग्न असो, नवीन घर असो, व्यवसायाची सुरुवात असो, सर्वप्रथम कुलदेवतेची पूजा केली जाते. श्रद्धा अशी आहे की कुलदेवतेचा आशीर्वाद असेल तर अडचणी कमी होतात, घरात सुख, शांतता आणि समृद्धी कायम राहते. आणि तुम्हाला माहितीये का, अनेक लोकांना एखाद्या विशिष्ट देवतेविषयी अचानक खूप ओढ वाटते. काहींना शिवभक्ती आवडते, काहींना श्रीराम, तर काहींना देवीची उपासना. यालाच म्हणतात इष्टदेवता. इष्टदेवता म्हणजे अशी देवता जिच्याशी आपल्या मनाचं खास नातं तयार होतं, ज्यांचं नाव घेताच मन शांत होतं, भक्ती जागृत होते आणि संकटात सुद्धा धैर्य मिळतं. असंही मानलं जातं की मागील जन्मात आपण ज्या देवतेची साधना केली असेल आणि ती साधना अपूर्ण राहिली असेल, तर या जन्मात त्या देवतेविषयी विशेष आकर्षण निर्माण होतं. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या परंपरा विसरत चाललो आहोत. घरातील मोठ्यांचा आदर कमी होत चालला आहे, देवाचं स्मरण कमी होत चाललं आहे, आणि म्हणूनच मनात अस्वस्थता वाढताना दिसते. लक्षात ठेवा, ग्रामदेवता गावाचं रक्षण करते, कुलदेवता आपल्या वंशाचं रक्षण करते आणि इष्टदेवता आपल्या मनाला शक्ती देते. म्हणून रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी देवाचं स्मरण करा. शक्य असेल तर वर्षातून एकदा तरी कुलदेवतेच्या मंदिराला भेट द्या, कारण ती फक्त यात्रा नसते, ती आपल्या मुळांशी पुन्हा जोडण्याची प्रक्रिया असते. घरातील मोठ्यांचा आदर करा, पितरांचं स्मरण करा, कारण अशी श्रद्धा आहे की पितर समाधानी असतील तरच कुलदेवतेचा पूर्ण आशीर्वाद मिळतो. आणि जेव्हा आयुष्यात कठीण वेळ येईल तेव्हा घाबरू नका, फक्त डोळे बंद करा आणि मनापासून आपल्या देवतेला हाक मारा. कारण खरी श्रद्धा असेल तर देव आपल्या भक्ताला कधीच एकटं सोडत नाही. लाईक, सबस्क्राईब जरूर करा.